किती दिवस बांधून ठेवशील पाऊस असा ढगांमध्ये, किती दिवस बांधून ठेवशील पाऊस असा ढगांमध्ये, किती दिवस कैद ठेवशील गंध वेडा पाकळ्यांमध्ये, किती काळ दाबून ठेवशील दुःख असं नसांमध्ये, किती काळ कोंडून ठेवशील हुंदका असा गळ्यामध्ये। डोळे उघड, डोळे उघड, बघ जरा क्षितिज तुला खुणावणार, डोळे उघड, बघ जरा क्षितिज तुला खुणावणार, मातीत पाय घट्ट रोवून निळं आभाळ झेलणार। ऊर भरून श्वास घे, ऊर भरून श्वास घे, गा गीत मनासारखं, उंच उंच उडत राहा हलकं होऊन पिसासारखं। SMS प्रोडक्शन्स निर्मित जर्नी। मी गायिका, संगीतकार, कवयित्री आणि लेखिका आहे आणि पुण्यामध्ये राहून मी माझं काम करते आहे। माझा जन्म नागपूरचा असला तरी माझं बालपण सगळं खोपोली, मुंबई पुणा रोडवरती जे खोपोली म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथे निसर्गाच्या कुशीत माझं बालपण खूप छान आनंदात गेलं आणि निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळेच कदाचित ही कविता लेखन किंवा गायन ह्या गोष्टीच्या मी जवळ गेली। आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात आल्यानंतर इथे ॲक्च्युअल माझं प्रोफेशनल सिंगिंग सुरू झालं कॉलेजमध्ये असताना आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रोफेशनल संगीतकार म्हणून पण काम सुरू झालं। गीतलेखन, संगीत आणि गायिका हे वयाच्या 3ऱ्या वर्षीपासनं सुरू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। या बाबतीत एक छोटीशी गोष्ट सांगते। एकदा मी बालवाडीत आम्ही जायचो, त्यावेळेस बालवाडीतून मी घरी आल्यानंतर म्हणजे साधारण एक 3-3.5 वर्षाची असेल आणि आई पोळ्या करत होती, तोपर्यंत मी झोपाळ्यावर खेळत होती आणि खेळता खेळता गात होती काहीतरी आणि आईच्या अचानक लक्षात आलं की ही काय जे काही गाते आहे हे ना कुठली कविता आहे, ना हिला शाळेत शिकवलं आहे, ना काही असं कुठलं गाणं तिने कधी ऐकलं होतं, कारण त्या काळी काही यूट्यूब किंवा तर काहीच नव्हतं। एक रेडिओ असायचा घरामध्ये, तर आई जेव्हा रेडिओ लावेल तेव्हाच आम्ही ऐकायचो, कारण इतकी लहान 3-3.5 वर्षाची असताना काय स्वतःहून काहीच करता येत नसतं। तर तिला लक्षात आलं, मग तिने मला विचारलं की हे तुला कोणी शिकवलं गाणं? तर मी म्हटलं नाही, कोणीच नाही, मला असं गावंसं वाटतं आहे म्हणून मी गाते आहे। तर आणि त्यामध्ये काही जोडाक्षरं होते, म्हणजे उदाहरणार्थ करुणाब्धे हा शब्द होता त्याच्यामध्ये। तर ती म्हणाली की हे शाळेत तर नक्कीच बालवाडीमध्ये करुणाब्धे वगैरे हा शब्द शिकवणं शक्य नाही। मग ती म्हणाली तू आजीकडून शिकलीस का किंवा आणखीन ह्या काकूंकडून शिकलीस का? मी म्हटलं नाही, मला हे असं म्हणायची इच्छा होते, मी म्हणते आहे। मग माझ्या आजोबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आईला सांगितलं की हे तिच्या हातून हे काव्य झालं आहे, हे तिलाही कळणं शक्यच नाही आहे, सो तू हे नोट डाऊन करून ठेव, ही तुझी जबाबदारी की ती जे काही म्हणते ते लिहून ठेवायचं। आणि असा तो गीतकार किंवा कवयित्री, गायिका आणि संगीतकार हा सगळा प्रवास वयाच्या 3-3.5 वर्षाची असताना सुरू झाला आणि साधारणपणे एक 6-7 वर्षाची असेपर्यंत मग ज्या काही कविता केल्या त्या आईने लिहून ठेवल्या। मग पुढे मला लिहिता यायला लागलं, तेव्हापासून मग मी लिहून ठेवायला सुरुवात केली। पण मी असं म्हणेन की माझे आयुष्यात 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत, जे अगदी जन्मापासून आत्ता ह्या क्षणापर्यंत माझ्याबरोबर आहेत आणि शेवटपर्यंत राहतील अशी माझी खात्री आहे। ते म्हणजे शब्द आणि सूर। आणि आम्ही एकत्रच मोठे झालो आहोत आणि त्या दोघांनी माझा हात घट्ट धरून ठेवला आहे। आयुष्यात कुठल्याही प्रसंगी त्या दोघांनी माझी साथ कधी सोडली नाही आहे आणि त्यांच्या भरोशावर माझं आयुष्य सुरू आहे आणि अगदी आनंदात सुरू आहे असं मला कायम मनातून वाटतं की ज्या काही उतार चढावांमधनं जात असतो प्रत्येकच जण, तेव्हा कोणीतरी एक जीवाभावाचे मित्र एखादा तरी असावा तुमचा। आणि परमेश्वराच्या कृपेने हे 2 मित्र मला इतके पक्के मित्र मिळाले आहेत की त्यांच्या भरोशावर माझं सगळं आयुष्य अगदी छान खुशाल आनंदात चाललेलं आहे। जेव्हा मी व्यावसायिकदृष्ट्या संगीतकार म्हणून काम सुरू केलं तर एका अल्बमचं काम सुरू होतं, म्युझिक अल्बमचं। हा दीप जागणारा नावाचा तो अल्बम होता, डॉक्टर वासंती इनामदार यांच्या कवितांचा तो अल्बम होता आणि 8 गाण्यांचं त्याच्यामध्ये 8 गाणी तयार करायची होती
तर मी त्याचं म्युझिक अरेंजिंगचं काम एका अरेंजरला दिलं होतं, म्युझिक अरेंजरला. आणि सगळं आमचे व्यवहार सगळे कंप्लीट झाले होते आणि अचानक 4 गाण्यांचं अरेंजिंग झाल्यानंतर तो आजारी पडला आणि खूप आजारी पडला की त्याला शक्यच नव्हतं उठून बसणं. मग त्यांनी मला फोन केला की ताई अगं असं असं झालं आणि मला बिलकुल म्हणजे उठताच येत नाही आहे. तर 4 गाणी तयार झालेली आहेत. पुढच्या 4 गाण्यांचं काय करायचं ते आता आपल्याला बघावं लागेल. आणि त्या प्रकाशनाची तारीख तर अगदी 10 दिवसांवर येऊन पोहोचली होती. त्याच्यामुळे मला त्याच्यात काही चेंज करता येणार नव्हता. तर मी म्हटलं की आता काय करावं, अजून कोणाशी बोलावं काय, तर कोणी इतक्या आयत्या वेळी यायला तयार होईना. मग एक दिवशी मी निश्चय केला, स्टुडिओत गेली आणि आमचा जो रेकॉर्डिस्ट होता अभिजित सराफ, त्याला मी सांगितलं, म्हटलं आता तू मला फक्त हे ऑन करून दे आणि तू बाहेर जाऊन बस, मी माझं काहीतरी करते. आणि म्हणजे त्या दिवशीपर्यंत मी फक्त गायिका आणि संगीतकार होती. त्या दिवशी मला अरेंजर म्हणून पण ओळख झाली. तर तुमच्यावरती हा असा एखादा जेव्हा पेच प्रसंग येतो, आता त्या क्षणी तुम्ही रडत बसलात तर तुम्ही आहात तिथेच थांबता. पण त्यातनं मला ओळख झाली माझी स्वतःची की ऑब्झर्वेशन मी शिकलेली होती की कसं ते रेकॉर्डिंग करतात, कसं प्रोग्रामिंग करतात, कुठला टोन कसा मिळवायचा, तो कसा एडिट करायचा. आणि ते सगळं ज्ञान मी त्या दिवशी ॲक्च्युअल माझ्या यूजमध्ये आलं. आणि उरलेल्या 4 गाण्यांचं मी अरेंजिंग केलं. ते अरेंजिंग करताना मला ही काळजी घ्यायची होती की बाकीच्या 4 गाण्यांमधल्या वाद्यांचा टोन किंवा अरेंजिंगची स्टाईल ही बाकीच्या उरलेल्या 4 गाण्यांना मॅच करायची होती मला. सो हा सगळा विचार करून प्रोग्रामिंग करणे, अरेंजिंग करणे हा सगळा प्रकार. आणि मला लक्षात आलं की येस आय कॅन डू इट. सो मी एक संगीत संयोजकसुद्धा आहे. तर ही मला ओळख झाली. तर हा एक प्रसंग आहे ज्याच्यामुळे म्हणजे माझा संगीत संयोजक म्हणूनही प्रवास सुरू झाला. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक्सची कामं मी मिळवू शकली भरपूर आणि भरपूर ती कामं केली. हा एक प्रसंग आहे. दुसरा एक प्रसंग मी सांगेन की माझा मुलगा त्यावेळेस साधारण मला वाटतं 6-7 वर्षाचा होता आणि आमचं एक रेकॉर्डिंग ठरलं होतं. मुंबईहून कलाकार येणार होते रेकॉर्डिंगसाठीचे. त्यामुळे सगळं फिक्स फायनलाइज झालं होतं. ते कलाकार पुण्यात येऊन पोहोचले होते आणि मुलाला अचानक ताप आला. 6 वर्षाचा मुलगा आणि बाकी घरात कोणीच नाही आणि त्याला एकदम 1.5-2 ताप भरला होता. मला कळेना की आता काय करू. मग तिसरं तर कोणीच नाही घरात की त्याची काळजी घेऊ शकेल असं. मग मी अक्षरशः त्या क्षणी म्हणजे एकदा मी विचार केला की रेकॉर्डिंग कॅन्सल करावं, पण त्याच्याने प्रोड्युसरचं खूप नुकसान झालं असतं. तर शक्यतोवर मग ती इमेज आपली थोडी सांभाळावी लागते आपल्याला. सो त्याने मी विचार केला, मुलाला शांतपणे समजून सांगितलं, त्याला व्यवस्थित जेवू घातलं, औषधं दिले, जमिनीवरती चांगल्या 2-3 गाद्या एकावर एक टाकल्या, त्याचं खाण्यापिण्याचं पाणी सगळं त्याचं तिथेच आणून ठेवलं. लँडलाईनचा जमाना होता तो, तर ते फोन त्याच्या डोक्याशी आणून ठेवला. त्याला म्हटलं मी येईपर्यंत इथेच तुला जे काय करायचं ते कर, खेळायचं झोपायचं इथेच झोपायचं आणि दार कोणासाठीही उघडायचं नाही. म्हणजे प्रत्यक्ष देव आला तरी त्याला उघडायचं नाही दार, हे मी त्याला सांगितलं. आणि मी त्याला म्हटलं की मला 4 तास लागणार आहेत, तोपर्यंत इथेच बसायचं. तुला काही वाटलं तर हा फोन आहे, मला स्टुडिओच्या नंबरवरती फोन कर आणि मी पण तुला अर्ध्या तासांनी फोन करीन. आणि तोही 6 वर्षाचा मुलगा आणि तो इतका कोऑपरेटिव्ह पहिल्यापासूनच की त्यांनी पण ते ऐकलं आणि तो 4 तास तो शांतपणे तिथेच बसून तो खेळला, त्याला जे पाहिजे ते खाऊ खाल्ला आणि सगळं. आणि घरी आल्यानंतर मी खरं सांगू तर स्टुडिओत जाताना मला इतकं घळाघळ रडायला येत होतं की एवढ्याशा लहानशा मुलाला भर 2 तापामध्ये मी घरी सोडून जाते आहे. पण इट्स अ प्रोफेशनल कमिटमेंट. सो यू हॅव टू फाइंड वे आउट. काही करून तुम्हाला त्यातनं मार्ग काढायचा असतो जर तुम्हाला तुमचं काम करायचं असेल तर. हा बॅलन्स सांभाळावाच लागतो. माझ्या आईला जेव्हा हे कळलं तेव्हा ती म्हणाली की तू किती कठोर आई आहेस. मी म्हटलं जरी कठोर आई तुला वाटली असेल तरी मी एक प्रोफेशनल सिंगर आहे आणि मला माझी कमिटमेंट पाळायलाच पाहिजे. माझ्यामुळे इतकं नुकसान झालेलं चाललं नसतं आणि माझ्या मुलांनी पण त्याच्यात मला खूप साथ दिली.
सो ह्याही एका प्रसंगातून मी प्रोफेशनल कमिटमेंट पाळणं किती महत्त्वाचं आहे ही एक गोष्ट मला शिकायला मिळाली, जी मी आजपर्यंत कंटिन्यू केलेली आहे आणि देवाच्या कृपेने पुढेही ते करीनच. हाही एक प्रसंग मला आवर्जून आठवतो. आणि तिसरा एक खूप अतिशय महत्त्वाचा प्रसंग की ही 2000 सालची गोष्ट आहे आणि एका कार्यक्रमाची आमची रिहर्सल चालली होती. मला तारीखही आठवते अजून, 19 जून 2000 आणि रात्री 9-9:30ला कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालली होती आमची. आणि अचानक मला